पसरीला हात करी आपुले उचित माग उचित कर देवा बाकी मला काही माहिती नाही मागणारे जगत देवा तुका म्हणे देव राजा वाद खंडी तुझा माझा देवा काय वाद आहे रे दुसरं कशासाठी मी तुला बांधतोय मला तर काहीच कळत नाही मी तुझ्या समोर आलो देवा मागणारे जगद्गुरु चुकत देणार पण असं म्हणतात देवते संत निमित्त त्या प्रतिमा आहेत महाराज मागणारे जगद्गुरु चुकत आहे पण मागणी कशी आहे मी याची नाराज आता तू आहेस मग या जीवाला जे योग्य त्याचं दान आहे ना ते हातावर ठेव देवा आणि त्याच्याकरिताच मी काय केलंय मी आता पसरीला हात माझं तरी आपुले म्हणजे सर्वांचं उचित देवा तू करायचंय आणि त्याच्याकरिता हात पसरतोय देवा आणि योग्य असं दान आमच्या हातावरती द्यायचं पण एका ठिकाणी तर असं सांगितलंय काही मागणे हे अमानुचित वडिलाची रीत झालं तसं मागणं आमच्या परंपरेमध्ये पसत नाही आमच्या कुणातही कुणी मागितलं नाही तरी सुद्धा मागणीचे अभंग मग मागणीचे अभंग असताना सुद्धा मागणी कसे मी याच्यात तू दातास पण आम्ही काहीही मागू दे देवा पण आमच्यासाठी जे उचित आहे ना देणारा दाता तू आहेस तुला माहितीये काय द्यायचं आणि काय नाही द्यायचं पण देवा त्याच्यासाठी आम्ही मागणी मागत असताना आम्ही रिकाम्या हाताने तुझ्यापर्यंत येणार नाही मग देणार काय आम्ही घ्यावे नाम अंतर्वी समाधान का आम्ही नाम घ्यावं देवा तुझं घेणार आम्ही आमचं कर्तव्य आम्ही तुमचा अंश आहे ममैव अंश जीव लोके जीव भूत सनातन मनुष्य श्रमेंद्रियाने प्रकृती स्थानिक अरे देवा आमच्यामध्ये तुझा अंश आहे त्याच्यामुळे आमचं कर्तव्य तुझं नाम घेणं जर का आम्ही तुला विसरलो आमची बळीगत होणार नाही तू आमचं समाधानपूर्वक काम सुद्धा करणार नाही का कारण आम्ही तुझा अंश आहे आणि अंश जर चुकला गणित बीजगणित भूमिती मधला जर गणित सोडवत असताना अंश जर चुकला तर गणित चुकतं तसंच जीवनरूपी जर गणिताचा विचार केला तर आपण भगवंताचं नाम विसरलो की जीवनरूपी गणित चुकलं म्हणून समजायचं म्हणून आमचं कर्तव्य तुझं नाम घेणं आणि त्याच्यासाठीच तर आम्ही हात पसरतो म्हणून आपलं सुद्धा कर्तव्य सप्त्यामध्ये येऊन बसणं चार नाम कानावरती घेणं ऐकणं मुखाने गाण्याचा प्रयत्न करणं का आपलं कर्तव्य आपण जगाच्या मालकाच्या अंश आहे अरे ते जर कर्तव्य आपण आपलं बजावलं तर जगाचा मालक द्यायला सुद्धा तयार होतो मग काही जण म्हणतील महाराज आम्हालाही वाटतं सत्याकडे जावं आम्हालाही वाटतं देणगी द्यावी आम्हालाही वाटतं टाळ शिकावा आम्हालाही वाटतं गायनाचे क्लास लावावे गायन शिकावं पण महाराज नकळत आमच्याकडून वाईट घडलेले जे काही पराक्रम आहेत जगाचा मालक त्याला माफ करेल काय तुमच्याकडे काही पुरावे आहेत का महाराज वाटतं बऱ्याच जणांना वाटतं आम्ही नकळत आमच्या जीवनामध्ये नको ते खाल्लं नको ते पिलो आणि आता मात्र आम्हाला सत्यात आल्यापासून कळायला लागलंय की खऱ्या अर्थाने काय खावं आणि काय प्यावं हे कळतंय महाराज आम्हाला आतापासून अगोदर आम्ही केलेल्या चुका तुमच्या जगाचा मालक जवळ घेईल काय अहो पत्रामध्ये घेईल काय घेईल नक्कीच चुका माझा जगाचा मालक पत्रामध्ये घेईल अपिचित सुदुराचार भजन्ते मामनन्य भाव साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थितो हा जगाचा मालक घेतो जवळ मग महाराज अतिचेत सुदुराचार जे दुराचारी होते त्यांना सुद्धा जगाच्या मालकाने जवळ घेतलं कोण महाराज असे ज्या जगाच्या मालकाला कसं वागायचं आणि कसं नाही वागायचं याचा जर नायक बनला तर वाल्या पुळी अहो दुराचारी होता दुर्वर्तन करणारा होता एवढंच नाही तर खून माऱ्या चोरी चपाटी सगळं काही करायचं वाईट व्यसन करायचं तरी सुद्धा जगाच्या मालकाचं रामायण म्हणजेच जगाच्या मालकाने वागायला कसं ते सुद्धा कोणी लिहिलं हे रामायण
अरे जगाचा मालक जन्माण्याच्या अगोदर, जन्म होण्याच्या अगोदर वाल्या कोळ्यानं रामायण लिहिलं. मी सांगते काय, जरी अगोदर पाप केलेली असली अतिचेत सुदुराचार भजन्ते मामदंत, एका साधूची संगती निर्माण झाली, अर्धा क्षण घडे संतांची संगती, तेने होय शांती. अरे अनेक जरी आम्ही जीवनामध्ये पाप केलेली असली ना, तरी अर्धा क्षण जरी आम्हाला संतांची संगती घडली तरी सुद्धा आमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. अरे ज्या नारद महर्षीचा उद्योगच एक, सततं कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमत्यन्तश्च मां भजन्ते, उपासते सतत आणि सतत भगवंताचं नाम चिंतन घेणारा कोण? नारद महर्षी. आणि त्या नारद महर्षीच्या त्या संतांची वाल्या कोळ्याला संगती निर्माण झाली. अरे 2 मिनिटासाठी आणि तो वाल्याला म्हणू लागला, एवढी पाप करतो रे वाल्या, अरे करण्याबद्दल माझं काहीच दुमत नाही, पण ज्यांच्या करिता करतो त्यांची नावं तरी सांग. ज्यांच्या करिता तू पाप करतोय ना त्यांची नावं तरी सांग. माझं कुटुंब जगवण्यासाठी मी पाप करतोय, माझी बायका, मुलं, आई, वडील हे सगळं माझ्यावरती निर्भय म्हणून मी त्यांच्याकरिता पाप करतोय. कर, अरे बिंदास्त पाप कर, पण ज्या कुटुंबासाठी तो पाप करतो एकदा जाऊन त्यांना विचार की माझ्यावरचं जे पाप होणार आहे त्याच्याबद्दल काही बात तुम्ही वाटून घ्याल काय? मी तर भोगेल, पण काही अंशी तरी तुम्ही वाटून घ्याल काय? आणि त्यावेळेला पत्नीच्या जवळ गेला वाल्या आणि विचारू लागला, मुलाला विचारू लागला, आई वडिलांना विचारू लागला. त्यावेळेला उत्तर काय मिळालं वाल्याला? तुला कोणी सांगितले हे वाईट कर्म करायला? तुझं कर्तव्य आमचं पालन पोषण करणं, पण आम्ही म्हणतो का इतकं वाईट धंदा कर म्हणून. लालची तुला लागली, भोग तुला भोगावे लागतील. जखम ज्याला व्हावी त्यालाच त्याच्या यातना भोगाव्या लागतात. तसं बाबा जखम तुला झाली, पट्टी आम्हाला बांधून जोडेल काय? मला आमच्या अंगाला लावून जोडेल का? अजिबात जुळणार नाही. म्हणजे ज्याची त्याला भोगावं लागतं. त्यावेळेला वाल्याच्या लक्षात आलं, त्या कोळ्याच्या लक्षात आलं की आता मात्र आपण कुटुंबासाठी वाईट धंदा करायचा नाही. मग नारद महर्षीला विचारलं, आता काय करू? म्हणजे काही नाही, फक्त भगवंताच्या नामाचं चिंतन कर. आम्ही घ्यावे नाम, तुम्ही समाधान काम. ऐका, समाधान पूर्वक काम करतो जगाचा मालक, पण त्याच्याकरिता अगोदर नाम घ्यावं लागतं. तसं वाल्याला वाईट धंदे केल्यामुळं फक्त आणि फक्त 2 अक्षराचे काम उच्चारावे. राम राम, हे राम राम सुद्धा येत नव्हतं. बिचारा काय म्हणायचा? मरा मरा मरा, पण स्पीडने म्हणायचा. मग ती उच्चार काय व्हायचा? तुम्ही घ्या बरं एकदा, मरा 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 काय होतं बघा तिथं, त्यात मला उत्तर. राम 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 होतं ना, मरा 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 केल्यावर राम 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 होतं. तसं ते जगाच्या मालकाला रामा 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 असं ऐकून गेलं आणि जगाच्या मालकाने त्याचा सुद्धा उद्धार केला. एवढंच नाही तर जगाच्या मालकाचा नायक बनला. मला सांगायचंय काय, आम्ही घ्यावे नाम, तुम्ही समाधान. जगाचा मालक समाधान असं काम करतो, पण त्याच्याकरिता आम्हाला त्या जगाच्या मालकाचं नाव घ्यावं लागतंय. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी त्याच्याकरिता तर हात पसरलाय, पण मी कोण आहे अजून त्याचं पहिलं ठीक आहे.
करी आपुले उचित पण मी याचक तू दाता काय सत्य पाहू आता मी याचक देणारा दाता तो म्हणून घ्यायचं जगाच्या बालकाचं नाव आम्ही घ्यावेला तुम्ही समाधान का घेतो जगाचा मालक समाधानकारक असं दान पदरामध्ये टाकतो तर त्याच्याकरिता अगोदर नाम घ्यावं लागतं मग कितीही जीवनामध्ये पाप घडलेली असू द्या पण आता खऱ्या अर्थाने आम्हाला कळलंय महाराज अहो काय सत्य आहे आणि काय असत्य आहे म्हणून जरी अगोदर न चुकता म्हणजे चुकून जरी झाली असली आणि जरी लक्षात येऊन जरी आम्ही पाप केली असली म्हणजे कळत आणि न कळत दोन्हीही बाजूनी जरी झाली असली तरी पण आता कळलंय आम्हाला म्हणून या सत्यामध्ये वासावेल जगाचा मालक केलेल्या पापामधून आपल्याला निवृत्त करण्याचा प्रयत्न करत असतो पण सगळं काही सोडून द्या पण काही काहींचं काय होतं मी जर गेलो सत्यात आणि मी अगोदर मग असं येण्यासारखं करत होतो पांढरं पाणी प्यायचं टाकून गुलाबी पाणी पित होतं मग लोक काय म्हणतील आता मी जर बाळ घातली तर लोक काय म्हणतील अरे कशाला लोकांचा विचार करतोय अरे तू सुधारला ना बाद झालं ना लोकांचा कशाला घेतो तुझं जीवन रोखू शकण्याचा काय अधिकार आहे त्यांना सांग ना ते मरण रोखू शकतात का तुमचं आलेलं मरण रोखू शकतात का लोक जीवन जगत असताना त्यांना रोखण्याचा अधिकार काय अजिबात नाही म्हणून कोणाचा सुद्धा विचार करायचा नाही जामीन आहे तुका तू खूप बरं आहे सुद्धा म्हणतात पाठीमाग जरी तुमच्याकडून न कळत जरी चुका झाल्या असल्या तरी सुद्धा तुम्ही त्याचा विचार करू नका यापुढे अरे जेवढं जीवन राहिलंय ना तेवढा संसार करत करत जगाच्या मालकाचं नाव घ्या आणि त्याचं काम करा त्याच्याशिवाय तुम्हाला मागण्याचा अधिकार प्राप्त होणार नाही त्याच्याकरिता अगोदर यावं लागेल आणि आल्याच्या नंतर काहीतरी दान द्यावं द्यावंच लागेल आणि दिल्याशिवाय जगाचा मालक काहीच देत नाही त्याला अगोदर द्यावं लागतं दातव्यमित दान धीयतेन उपकारिणे देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम सुतम सात्विक दान द्या देत असताना सात्विक द्या इथं जर दान द्यायचं म्हणलं तर देश ज्या देशामध्ये आम्ही जन्माला आलो त्याच देशाला म्हटलं जातं माता की ही कालावधी ज्या भारत देशामध्ये आम्ही जन्माला आलो त्याच भारत देशाला माता म्हटलं जात नाही अमेरिकेला माता म्हटलं जात
नाही ऑस्ट्रेलिया माता म्हटलं जात. हा फक्त आणि फक्त भारत देशाला माता म्हटलं जातं. म्हणून आम्ही ज्या देशामध्ये जन्माला आलो, देशे कालेच पात्रेच. अरे देश ही उत्तम आहे. कालावधी, अरे कालावधी म्हणाल तर सप्ताह सुरू आहे. सप्ताहाचा कालावधी सुरू आहे. पात्र म्हणाल तर नाम यज्ञाचं पात्र आहे. ना सुद्धा त्या पात्रामध्ये पाऊस आला हे बरं झालं, शुद्ध झालं आपलं नाम. यज्ञात भगवती पर्जन्य, बरं का. यज्ञामध्ये पाऊस येणं गरजेचं असतं, त्याच्याशिवाय यज्ञ सुद्धा शुद्ध होत नाही. आज आपला शेवटचा दिवस आहे, उद्या काल आहे, उद्या प्रसादाचा दिवस आहे. म्हणून बरं झालं यज्ञ सुरू आहे. नाम यज्ञ. तुम्ही म्हणाल दुराडी कुठं दिसना, यज्ञ कुठं दिसना. महाराज काही बोलता काय, हे नाम यज्ञ सुरू आहे ना. याच नाम यज्ञ सोहळ्यामध्ये आज पावसाचं सुद्धा आगमन झालं पाहिजे शेवटच्या दिवशी. मला वाटतं गेल्या वर्षी येऊन गेला होता बिचारा. मी गेल्या वर्षी आले होते तेव्हा येऊन आपला त्याच्या रस्त्याला गेला होता. तर ती म्हणला असं गेल्या वर्षी येऊन गेलो तर या वर्षी तुला वाटतो पाऊस दान देखील नाही. विठाल विठाल नका चिंता करू. अरे पण दान देत असताना सात्विक द्या. गेल्या वर्षीचा कुटाणा काढून दान देऊ नका. गेल्या वर्षीचा कुटाणा काढून दान देऊ नका. सात्विक द्या. देत असताना सात्विक द्या. घे माझं दान घे. आणि असं जर सात्विक दान दिलं तर त्याचं रूपांतर हिऱ्यामध्ये मोत्यामध्ये होत असतं. एक छोटस उदाहरण देते. आणि दृष्टांत दिल्याशिवाय आपल्यासारख्या साध्या माणसाला कळत नाही. कशामुळे? जसं अरे हे नाम गोड आहे, पण हे नाम नुसतं गोड आहे म्हणून सांगितलं तर माणसं त्याला चिटकणार नाही. मग त्याला जर आमंत्रण दिलं तिकडं गुळ पडलाय तुझा तर ती जाणार नाही, त्याला वास द्यावा लागेल. तसं हे नाम गोड आहे याच्याकरिता आम्हाला दृष्टांताने पटवावं लागेल. बाळाला ताप आलाय पण ती सहजासहजी कडू औषध पेत नाही का. ती म्हणतो कडू आहे मला नको. आईला माहित आहे औषध कडू आहे पण ताप सुद्धा त्याच्यापेक्षा कडू आहे. आणि ती ताप घालवण्यासाठी आई औषध देते. मग सहजासहजी आई औषध देत नाही किंवा ती सहजासहजी बाळ दूषित नाही, बरं का. ती गुळाची अशी लालची दाखवते. गुळाची अशी गुळाची लालची दाखवते. धरणा किंवा चॉकलेटची लालची दाखवते. आईला माहित आहे याचा ताप जर आता मी औषध दिलं नाही तर वाढेल. कदाचित 104 वर ताप जाऊन बाळाला माझ्या अटॅक येऊ शकतो. म्हणजे मग मला आता याला औषध देण्याची गरज आहे. मग बाळ जर सहजासहजी पीत नाही. बाळ आई म्हणते चॉकलेट घे चॉकलेट घे. आणि जसं चॉकलेट तोंडाला लावते आई तसं इथून टोपण औषधाच्या तोंडामध्ये घालते. तसंच इथे सुद्धा आम्हाला हे पटवून देण्यासाठी दृष्टांत रूपी चॉकलेट द्यावं लागतं. विठ्ठल विठ्ठल भिकारी भिकारी रस्त्याने भीक मागत जायचा रोज रोज रोज. ऐका. आणि तर जात असताना घरातून बाहेर पडत असताना जसं महिला मंडळीचं असतंय, मी बाहेर चालले बाई मुलीच्या गावाला चालले, मग मालकाने जरी नाहीच पैसे दिले तर गपचूप पॅन्टीच्या खिशात लई जरी नाही आताचे लई शास्त्र तर संध्याकाळीच मोजून ठेवू. बरोबर आहे कृष्ण महाराज. हिंदाच सापडले का नाही बघा बरं. काय म्हणतात बघा बरं मी खोटं बोलते का बघा. मला माहिती आहे गाडीतून खाली उतरलं पहिली चेक करते. आणि मग तिथंच पण तरी सुद्धा महिला मंडळीला माहिती असतं चिल्लर का म्हणून आपण सापडती का नाही सापडती हो. आणि एखाद्या दिवशी जरी बघायची राहिली ना तर लॉटरीवाला म्हणतो पैसे राहिले. दोन वेळेस पॉकेटच गेलं होतं. लॉटरीवाल्याने तुमच्या लक्षात आला असू द्या तेवढ्या पुरतच राहू. आणि मग ते महिला मंडळीचं सुद्धा असते बाई तिच्या गावाला चालले रिकाम्या हाताने कधीच जात नाही. जरी नाही कामाच्या व्यापाने काही जरी शिदोरी बनवता आली तरी सुद्धा फळाच्या गाड्यावरून एखादा तरी ती चालत जण घेती माझी मावशी आणि पिशवीमध्ये घालून चालायला लागती. तसं भिकाऱ्याचं होतं. जात भीक मागायला जात असताना कधीच रिकाम्या हाताने बाहेर पडत नव्हता. मग घरातलं एक मुठभर धान्य त्या झोळीमध्ये टाकायचा निघायचा महाराज. आणि त्याचा तसा नित्यक्रम
असायचा, पण जात असताना लक्षात असं आलं की अरे एक राजा भेटावा या नगरीचा, त्यांनी एवढं मला दान द्यावं की आयुष्यात कधीच भीक मागायची पाळी येऊ नये असं त्याला वाटतं. पण झालं उलट. काय झालं? राजा समोरून आला, पण राजाला एका संतांची भेट झाली होती ना, त्या राजाला त्या संतांनी सांगितलं होतं की आज खऱ्या अर्थाने तुझ्या हाताला भाग्याचा दिवस आहे, म्हणजे तू ज्याला हात लावशील त्याचं सोनं होईल. ऐका, पण तुला त्याच्याकरिता आज भीक मागावी लागेल. मग व्यक्ती कुठलाही असू दे समोरून येणारा ठरवलं ना. समोरून भिकारी येत होता, राजाचाही रथ त्याच ठिकाणी आला. पण याने ठरवलं होतं राजाने आपल्याला काहीतरी दान द्यावं, तसं घडलं नाही. आज राजाने चक्क भिकाऱ्याला मागितलं, भिकाऱ्या आज तुझ्याकडे काय आहे ते मला दे, आज मी भीक मागतोय तुला. संतांनी सांगितलं होतं तू मागायचंय. आज गेला ना भिकाऱ्याच्या जवळ राजा गेला आणि सांगितलं मला आज काहीतरी दे. भिकाऱ्याने झुळीमध्ये हात घातला, जेवढं धान्य होतं तेवढं हातामध्ये आलं आणि जसं दान करणार त्याला देणार, भीक घालणार तेवढ्यात लक्षात आलं याला काय भोग आलाय, हा राजा आहे, याला कशामुळे याने कुठे गेल्या वर्षीचा हिशोब दिला, याने कुठे पावती बुक दाखवले, याला कसं कळणार आहे किती पैसे जमले होते, यांनी सांगितलं तिथला सोडून तिथला राजा. ऐका, मला सांगायचंय का, त्याच्या मनामध्ये कसं आलं, आल्याबरोबर त्याने मूठ झटकिली, भिकाऱ्याने मूठ झटकिली झुळीमध्ये आणि अगदी धावाला धान्य घेतले हातामध्ये आणि राजाला दान केले. राजा ते दान घेऊन निघून गेला. भिकारीही आपला ज्या गल्लीला रोज भीक मागायचा त्या गल्लीला निघून गेला. दिवसभर भीक मागितली, तिने सांगायची वेळ झाली, घरी गेला. भीक मागून झाल्याच्या नंतर घरी गेला. सौभाग्यवतीला म्हणला, अर्धांगिनीला म्हणला, अगं जी मी भीक मागून आणली ना ती वेगवेगळी कर, सगळं धान्य वेगवेगळे निवड. जशी सौभाग्यवती जवळ गेली, डोळी काढली, जशी डोळी काढली तशी खाली बसली, जशी खाली बसली तशी पण देवावर लावून गेली. आज का तुम्ही गल्ली बसून गेला भीक मागायला? अगं झालं काय? पण गेला कुठं होता तेवढं सांगा. अगं रोज ज्या गल्लीला जातो त्याच गल्लीला गेलो होतो. नाही काहीतरी चूक होती, तुम्ही नक्कीच आज बरोबर गल्ली होती. नाही ग बाई, रोज ज्याच ठिकाणी मी भीक मागायला जात होतो त्याच गल्लीत गेलो होतो. पण का तू असं विचारते? झालंच नाही. मालक खरं सांगू? सांग ना. खरं सांगू? सांग ना. अहो रोज ज्या झुळीमध्ये तुम्ही धान्य आणत होतात ना मालक, अहो त्याच धान्यामध्ये त्याच झोळीमध्ये मला 12 हिरे सापडले. 12 हिरे. मालक काय म्हणतेस? कुठे गेला होता मालक तुम्ही? कुठल्या गल्लीला गेला होतात मालक? कुठल्या नगरीमध्ये गेला होतात? बाई त्याच गल्लीला गेलो होतो, त्याच नगरीमध्ये गेलो होतो. पण आज झालं काय होतं, राजा समोरून आला होता ग. राजाने मला भीक मागितली, पण देत असताना मी अख्खी पोट भरून द्यायला लागलो गो. परंतु विचार केला, गेल्या वर्षीचा हिशोब दिला, त्याच्यामुळे बाई पावती मी 10,000ची फाडणार होतो ग, पण 5,000ची फाडली ग. म्हणजे मी मोठ झटकली ग, मी मोठ झटकली आणि अगदी 10 धान्य मी त्या राजाला अगं दान म्हणून दिलं ग. अगं जगाच्या मालकाने त्याचं हिऱ्यामध्ये रूपांतर केलं ग. पण त्याच वेळेला जर मी सात्विक दान दिलं असतं, मागच्या राजा होतो, राजा एक ना एक दिवस याचा बदला मला मिळालाच असता. पण असा न विचार करता मी गेल्या वर्षीच्या कुटुंबाला लागलो. खऱ्या अर्थाने मी मोजके हिरे कमवले. मला सांगायचंय काय, दृष्टांत एवढ्यासाठीच आहे. लोक काय म्हणतील आणि काय कुटाणा करतील याच्याकडे पाहू नका. देत असताना सात्विक दान द्या. जगाचा मालक त्याचं हिऱ्यामध्ये रूपांतर केल्याशिवाय राहणार नाही. देणारा दाता कोण? जगाचा मालक. मग त्याच्यासाठी आपण त्याला दिलं की जगाच्या मालकापुढे आपण हात पसरायला रिकामे. तेच जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या दुसऱ्या
मैं तो पसरीला हात करी आपुले उचित जगाचा मालक उचित तसे दान देतो. पण महाराज सगळ्या गोष्टी खऱ्यात हो, पण जगाचा मालक तुम्ही म्हणताय ना, नेमकं कुठल्या भक्तासाठी धावून येतो, त्याला काय करावं लागतं, काय करावं आम्ही म्हणजे तुमचा जगाचा मालक आम्हाला दान तर देईलच, पण आमच्यासाठी धावून येईल. कुठल्या भक्तासाठी देव येतो ऐका, कुठल्या भक्तासाठी देव धावून येतो. जे सगुण भक्ती करतो त्याच्याकरिता की निर्गुण भक्ती करतो त्याच्याकरिता. जगाच्या मालकाला अर्जुनाने प्रश्न विचारला, एवं सततयुक्तायि भक्ता स्वां पर्युपासते नेमका तो सगुण भक्तासाठी धावून येतो की निर्गुण भक्तासाठी धावून येतो, हा प्रश्न जगाच्या मालकाला अर्जुनाने विचारलाय. म्हणजे जगाच्या मालकाला प्रश्न विचारणारा अर्जुन मात्र निमित्त आहे, पण विचारणारे आपण आहेत. म्हणजे आपल्यासाठी आहे हे सगळं. मग आपल्याला सुद्धा तोच प्रश्न समोर पडतो की तुमचा जगाचा मालक नेमकं कुठल्या भक्तासाठी धावून येतो. तर अगदी सोपं उदाहरण सांगून तुमच्या पुढे मी ती सिद्ध करून दाखवेल. ऐका, आजी तुम्हाला 2 मुले आहेत. ऐका ऐका, तुम्हाला 2 मुले आहेत बरं का. एक छोटा आहे अगदी नुकताच रांगतोय आणि एक मोठा आहे. ऐका, मी म्हणते मी रोजच बाहेर फिरते, माझा सुद्धा एक मुलगा घरी बारका आहे आणि त्याला टाइमपास म्हणून मला एक तुमचा मुलगा 10-12 दिवसाकरिता न्यायचा आहे बरं का. एक छोटा आहे एक मोठा आहे, मला घेऊन जायचंय तुमच्या मुलाला. मग तुम्हालाही माहित आहे हे महाराज चांगलं आपल्या मुलाला जीव लावणार आहे. मग तुम्ही माझ्यासाठी एक मुलगा कुठला पाठवालो माझ्या बरोबर, बोला ना. छोटा आहे मोठा, एक अगदीच लहान आहे, काहीच कळत नाही त्याला, आणि एक मात्र कळतोय त्याला. मोठा का हो? का मोठ्यावर जीव नाही का तुमचा? बारक्यावर लय जीव जळलाय का? सांग काय घरी जाऊन. किती मुलं आहेत तुम्हाला? असू द्या, प्रारब्धाचा भोग असतो. ऐका, पण काय असं मला सिद्ध करून काय दाखवायचंय तुम्हाला? ऐका की आमचा महाराज दोन्हीही मुलावर तितकाच जीव, मोठ्यावर हे तितकाच आहे आणि छोट्यावर हे तितकाच आहे. पण माझा मोठ्या घेऊन जा म्हणते का, त्याला सगळं काही करते, तो मला काहीच विचारत नाही. शी आली तरी त्यासाठी करून येतो, शी आली तरी त्यासाठी करून येतो. त्याला भूक लागली तरी सुद्धा मी घरी नसली तर जेवण करतोय. सगळं काही स्वतः करतोय महाराज, मला काहीच विचारत नाही, मला काहीच विचारत नाही. तो छोटा आहे ना, जरी त्याला भूक लागली तरी नुसतं माझ्याकडे बघून रडतो. माझ्या लक्षात येतं की याला भूक लागली. लंगोटवाला केला तरी तो माझ्याकडे बघूनच रडतो. माझ्या लक्षात येते याने लंगोटवाला केला. याला भूक लागू द्या, तहान लागू द्या, झोप लागू द्या, फक्त माझ्याकडे बघून रडतो. माझ्या लक्षात येतं याला काय पाहिजे. पण महाराज दोन्हीही मुलावरती माझा जीव, परंतु मोठा न्याका त्याची त्याला सगळं करतो. जगाचा मालक असंच म्हणला, मी कोणासाठी धावून येतो, कुठल्या भक्तांवरती जीव लावतो, जो पूर्णतः फक्त माझ्याकडे पाहतो. आणि जगाच्या मालकाला म्हणतो मी तर फक्त एक निमित्त रे बघा. अरे काय द्यायचं, काय नाही द्यायचं, काय उचित आहे, काय अनुचित आहे, हे सगळं तू त्याचा संसार करणारा मी एक बंधुराव. आणि त्या संसार करत असताना शेतीमालामध्ये जो मान निघतो, भाव द्यायचा की नाही ते जगाच्या मालका तू ठरवायचं. अरे मला काहीच कळत नाही. अर्जुनाला उत्तर दिलं जगाच्या मालकाने की मी त्या भक्तासाठी धावून जातो. पण जो भक्त म्हणतो ना, हा करतो मीच सगळं काय आहे, देव कुठला देवच नाही, त्या भक्ताला मी बिलकुल सुद्धा पाहत नाही, त्याचा मेहनत केल्याशिवाय राहत नाही. तर जो म्हणतो देवा तू म्हणून सगळं रे, तू म्हणून सगळं, मी माझ्या शेतामध्ये या काळ्या आईच्या मातीमध्ये, या काळ्या आईच्या पोटामध्ये जे काही धान्य घालतो ना देवा, अरे याचं सोनं करायचं की माती करायची हे तुझ्या हातात, मला काहीच नाही देवा कळत.
आणि त्याच्या करिता माझा जगाचा मालक धावून जातो. मला सांगायचंय काय, कष्ट आपण करायचंय पण जगाच्या मालकावरती सोपवायचे. देवा मला काहीच कळत नाही, देणारा तूच. मग ठरव याच सोनं करायचं की याची माती करायची. एवढा जर विश्वास जगाच्या मालकावर ठेवला ना तर जगाचा मालक दिल्याशिवाय राहत नाही. जगाच्या मालकावर विश्वास तेवढाच ठेवायचा महाराज. पण आपण मागत असताना श्रीमंताची लेकरं तर काय मागतायत माहितीये का? श्रीमंताची लेकरं, एका श्रीमंताच्या मुलाने मागितलं वडिलांना, पप्पा 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 मला असं वाक्य आणून द्या की जे या जगामध्ये कोणीच वाजवलेलं नसा. असं वाद्य आणून द्या की जगामध्ये ते कोणीच वाजवलेलं नसावं. वडिलांना प्रश्न पडला, अरे कुठलं वाद्य असेल की जे कोणीच वाजवलं नाही? हलकी टाळपकवाज सगळं काही सगळ्यांनी वाजवले, निमडी ढोल ताशा सगळं काही वाजवले. असं कुठलं वाद्य असेल? चिंता पडली. वडील दरकोस दर मुक्काम दर गावाला फिरू लागला पण कुठंच काही वाद्य मिळेना. मग एका मेंढपालाच्या घरी मुक्काम पडला. त्या श्रीमंत बापाचा त्या वेळेला वाहनं नव्हती, पायी प्रवास असायचा. वडील चालून चालून थकले आणि एका मेंढपालाच्या घरी मुक्कामाला राहिले आणि तिथं चिंता दिसली चेहऱ्यावरती. त्या मेंढपालाने विचारलं, महाराज श्रीमंत घरचे दिसताय, चिंता आहे चेहऱ्यावरती, बोला ना काय झालं? काय सांगावं तुला? तुला सांगून सुद्धा उपयोग होणार नाही, तू शेतात राहणार आहे. पण सांगा ना मला, मी कदाचित तुमच्या चिंतेचं निवारण करू शकतो, बोला तर. त्या श्रीमंताने सांगितलं की माझा एकुलता एक मुलगा आहे आणि त्याने असं सांगितलं की असं वाद्य आणून द्या की ते जगामध्ये कोणीच वाजवलेलं नसावं. असं वाद्य आणून द्या की त्याच्या तालावरती मला नाचायलाही यावं आणि ते वाजलं पण पाहिजे. असं वाद्य आणून द्या. ठरलं ना महाराज? तो मेंढपालाने सांगितलं, अगदी एक मुक्काम माझ्या इथं करा, सकाळी उठला की तुम्हाला मी वाद्य आणून देतो. मेंढपालाच्या घरी त्या श्रीमंत व्यक्तीने मुक्काम केला आणि सकाळी उठला असाच शेतामध्ये गेला. त्या झाडाखाली एक मडकं होतं. मडकं बाईला म्हणलं, गाडगं 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 होतं आणि तसं त्याने ते गाडगं हातामध्ये घेतलं आणि ते मोळ हुडकायला गेला. ते आगी मोळ सापडला. आग्या आग्या त्या मडक्यामध्ये घातलं. महाराजांनी त्याचं तोंड बांधलं, बरं का, पॅक तोंड बांधलं आणि त्या श्रीमंत व्यक्तीला आणून दाखवलं. म्हणे हे बघा, म्हणे आवाज कसा येतो या वाद्याचा, म्हणे याला थोडंसं मारलं की बुई 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 असा आवाज येतो. म्हणे या वाद्याचा असा वाद्याचा आवाज येतो. आणि मग याच्या तालावर नाचायचं कसं? नसल ट्राय केलं तर जरा ऊन पडलं, ती मोळ बसायला ट्राय करून बघा. त्याला मारलं ते आतून माशा काय म्हणणार आहे? काय साध तरी का महाराज? आग्या आग्या ती सस्तर भाग्या आनंद दिलं. म्हणे महाराज हे वाचतंय खरं, पण याच्या तालावर नाचायचं कसं? माझ्या मुलाने सांगितलं वाजलंही पाहिजे आणि ते वाजलं की नाचताही यावं. त्या मेंढपालाने सांगितलं जोपर्यंत तुम्हाला वाजवायचंय ना तोपर्यंत याला थोडं थोडं मारीत जा. हे गुंग 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 करते आणि हे झालं की म्हणले तुमच्या मुलाला हे कंटाळा आला की फक्त नाचण्यासाठी एकच गोष्ट करायची. काय? याला बांधलेली कपड्याची गाठ आहे ना म्हणे, ती फक्त सोडायची. असं नाचेल अख्ख्या गावाला नाचेल.
होते त्याचा कपडा सोडल्यावर ती आगी आहे आख गाव भाग्या सोडल्याबरोबर आधी पाठी मागला भक्त काय माझ्याकडे ही श्रीमंताच्या लोकाची मागणी अरे पण ऐका काल माझ्या ज्या राजाची जयंती झाली ना धर्मवीर संभाजी महाराजांची त्याच माझ्या संभाजी महाराजांनी मागणी मागितली होती आपल्या वडिलांकडं वाढदिवसाचा दिवस होता वडिलांनी सांगितलं शंभूरा तुला द्यायचं काय आनंदाचा क्षण आहे कारण राजे खूप जीव लावायचे शंभू बाळावरती आई 2 वर्षाचं बाळ असताना शिवनिवासी झाली होती सईबाई माता निघून गेल्या होत्या कोणाला म्हणाल शंभू राजे अरे वयाच्या दुसऱ्या वर्षी पोट होणारे बाळ म्हणजे शंभू राजे माझा मागितलं आबासाहेब तुम्ही मला देणारच आहात ना माझ्या आनंदाच्या क्षणामध्ये तुम्ही मला काहीतरी दान देणारच आहात ना आबासाहेब अरे या स्वराज्य रक्षणाकरिता माझ्या हातावर तलवार द्या आबासाहेबांना मागणी मागितली माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांनी श्रीमंताची मागणी कुठं अरे या राष्ट्राचं या मातीचं या स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार केलं ज्या राजाने त्यांना म्हणावं धर्मवीर संभाजी महाराज अरे बंगलोरवरून नुकताच शहाजी राजांचं पत्र आलं होतं जिजामातेला लिहिलं होतं जिजा खूप दिवस झाले ग तुझा आवाज ऐकून असं वाटतं आम्हाला आवाज ऐकावा अरे कुटुंब बघत नव्हते घरचे दारचे बघत नव्हते शहाजीराजे एकदा गेले ना 15 वर्ष तिकडच असायचे पत्र आलं वाचून पाहिलं डोळ्यामध्ये आनंदाच्या अश्रू आल्या मालक राज मला बोलवताय येते राज मी येते अगदी सुंदायला सांगितलं आमच्या जाण्याची तयारी करा आम्ही ही निघतोय राजांनी बोलवलं निघालं पाहिजे खूप दिवसांनी पत्र आलं आनंद वाटत होता अरे 4-5 दिवसाचा कालावधी उलटून गेला आणि एक युवक दारावरती आला मासाहेब शहाजी राजे गेले अरे काय वाटलं असेल त्या मातेला कित्येक वर्ष त्यावेळेला काय फोन होते का महाराज अरे पतिदेवाचा आवाज सुद्धा ऐकायला येत नव्हता तरी सुद्धा माझा जिजामात्या ऐका कधीच दुःखी झाला नाही आनंदाने स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न आणि पतिदेवांना हे साथ देण्याचा प्रयत्न होता अरे त्या 6व्या दिवशी बातमी कानावरती आली राज गेलो म्हणून शहाजी राज त्याच वेळेला ठरवलं आम्ही आता सती जाणार आमच्या सोबतचे बरोबर घेऊन जाणार आमची तयारी करा सर्व सुंदरला सांगितलं आम्हाला हिरो थोडा आम्हाला जाऊ द्या आमचं कुंकू घेऊन निघाल्या महाराज पण छत्रपती शिवाजी महाराज गडावरती नव्हते राजगडावरती उपस्थित नव्हते ठरवलं छत्रपती शिवाजी महाराज आले की आम्ही निघणार अरे तोपर्यंत मळवट भरून झाला हिरवा चुरा परिधान केला हिरवी साडी परिधान केली अरे त्याच वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं आगमन झालं जसं शिवाजी महाराजाने रचलेली चिता होती आणि चितेकडे जायला निघाले कोणाचंच ऐकायला तयार नव्हते छत्रपती शिवाजी महाराज सांगत होते आमचे आव्हान गेले आमचे शहाजी राजे घेतले गेले आमचे पिताश्री गेले अरे स्वराज्य मिळवले आणि स्वराज्यामध्ये चांगलं काम करतात म्हणून पाठीवरती शाबासकीचे थाप तर कोण टाकेल मासाहेब तुम्ही थांबा आमच्याकरिता नाही राज आजपर्यंत भरपूर केलं आता तुमच्यावर सोपवते आम्ही निघतोय जशा निघाल्या अरे कोणाचाच ऐकायला तयार होत्या आणि धावत असणारे पोरक बाळ बिना आईचे शंभू राजे धावत आले तुम्ही चाललाय कुठं आम्ही सती चाललोय कोणाकडे चाललाय आमच्या पतिदेवांकडे चाललाय कुठे तुमचे पतिदेव मासाहेब बोला ना स्वर्गात तुम्हाला भेटणार आहेत होय आम्हाला भेटणार आहेत
मासाहेब तुम्ही आमच्यासाठी खाली जर थांबणार नसाल ना मासाहेब, अरे मी सुद्धा 2 वर्षाच असताना माझी आई गेलीये, माझी आई गेलीये मासाहेब. आम्हाला सुद्धा आमच्या आईला भेटायला यायचंय. घेऊन चला तुमच्या सोबत. नाही राहायचं आता आम्हाला. तुम्ही हे जाणार आहेत ना आम्हाला सोडून, आमच्या आबांना सोडून. आम्हाला सुद्धा सईबाई मातेला भेटायला यायचंय मासाहेब, आम्हाला घेऊन चला. छत्रपती संभाजी महाराजांनी कमरेला मिठी मारली. बिलगले महाराज. अरे ज्या मासाहेब कोणाचंच ऐकत नव्हत्या ना, त्या मासाहेब म्हणल्या, बाळराजा इतकी बुद्धी तुम्हाला, 5 वर्षाचे तुम्ही बालक, तरी सुद्धा तुमचं हे बोलणे. होय मासाहेब, तुम्ही तुमच्या आबांना, अरे तुम्ही तुमच्या पतिदेवाला भेटायला चाललात ना, तुम्ही म्हणताय ना स्वर्गामध्ये आमची भेट होणार आहे पतीची ना आमची. मासाहेब अहो मी 1.5 वर्षाचा होतो मासाहेब, नव्हती आम्हाला आमची आई का, त्यावेळेला आमची आई आम्हाला सोडून गेली मासाहेब. खऱ्या अर्थाने आता आम्हाला आमच्या आईला भेटायचं. ह्या आम्ही सुद्धा चितेमध्ये उडी घालणार मासाहेब, चला आम्हाला घेऊन. त्यावेळेला राष्ट्रमाता राजमाताने मिठी मारली माझ्या शंभू राजाला आणि सती जाण्याचा निर्णय माघार घेतला. शंभू राजा आम्ही जगू तुमच्यासाठी, आम्ही जगू तुमच्यासाठी. अरे जे शंभू राजाविषयी आपण बोलतोय ना, यांनी धर्माचं रक्षण केलं नाही, आपल्या जीवाची पर्वा केली रे. अरे ह्या पैऱ्यांनी, या मुलांनी, या वाईट लोकांनी माझ्या राजाच्या मांसाचे, माझ्या राजाच्या अवयवांचे तुकडे 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 केले रे या नराधमांनी. तरी सुद्धा धर्मासाठी शेवटपर्यंत लढत राहिला तो शंभू राजा. शंभू राजा, अरे त्यांच्यावर सुद्धा संस्कार करणारी कोण होती महाराज? माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली होतराला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली होतराला. छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारी मासाहेब जिजाऊ होत्या, पण शंभू राजांवर सुद्धा संस्कार करणाऱ्या माईच्या नंतर, आईच्या नंतर, सईबाईच्या नंतर माझ्या मासाहेब जिजाऊच होत्या शेवटपर्यंत. आताच्या आज्या छत्रपती शंभू राजांची आजीच होती मासाहेब जिजाऊ, पण आताच्या आज्या मात्र डबा सुद्धा पोराचा भरायला तयार नाहीत. डबा 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 टिफिनचा, टिफिन 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 चढ वरील तिची आई पोटाय तिने उशीर केला. अरे पण माझ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी कधीच नाही विचार केला सईबाई भरत्याल, आई भरत्याल म्हणून नाही विचार केला. प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळेला राजांना अरे गणिमी काव्य शिकवत गेले. राजा जर त्याच्या बाजूला जर जिंकले ना, तर शंभू राजाला माझ्या पुरणपोळी फार आवडायची आणि राष्ट्रमाता राजमाताने म्हणावं, राजा मी आता तुम्हाला माझ्या हाताने ना चुलीवरची पुरणपोळी करून खाऊ. तुम्ही जिंकलात राज. अरे ती होती आजी आणि त्याच्या
एवढं कष्ट घेतले म्हणून आज खऱ्या अर्थाने इतिहासामध्ये त्यांचं नाव गाजतंय. आणि ज्यांना इतिहास बनवायचा आहे ना त्यांनी कष्ट करावे लागते. त्याच्याशिवाय पर्याय नाही. कोणाचीही नावं दगडावर लिहिली जात नाही, ती कोरली जात नाही, ती कोणाच्याही नावाचा इतिहास होत नाही. म्हणून गर्व नका करू याचा. अरे मला सत्तेचा संपत्तीचा आणि तारुण्याचा गर्व होतो. इतिहासात त्याचा विरोध होतो. याकडे सत्ता होती, संपत्ती होती, तारुण्य इतकं उन्नत आणि मदत झालं होतं. प्रेमाने त्याच ठिकाणी मंडे ठेवले रे. अरे पण सत्ता होती, संपत्ती होती, तारुण्यही होत, तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबरायाचं कीर्तन ऐकण्याची ज्यांची तयारी होती, इतिहासात त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज झाले. राजांकडे सत्ता होती, संपत्ती होती आणि तारुण्यही होत. राजे राजे झाले पण कधीच गर्व नाही केला माझ्या राजाने. मला सांगायचंय काय, अरे 2 आणि 4 एकराचा कुठं गर्व करतोय, 2 आणि 4 अंगठ्या कुठं टिकणार आहेत आपल्या. रावणाची अख्खी लंका आखी जळाली आणि कृष्णाची द्वारका बुडाली आणि 2 आणि 3 एकरावाल्याची कुठं मिळाली. मग कसला गर्व, कशावरती गर्व करतोय आपण, का करावा गर्व. जी होणार आहे ती तुमच्या बापाला चुकणार आहे का माझ्या बापाला चुकणार आहे, काही चुकणार नाही. म्हणून जे होणार आहे ना ते जगाचा मालक करून घेणार आहे. करता करविता ते कोण, जगाचा मालक. आपण जन्माल्याच्या नंतर आपलं पालन पोषण तो करतो. अरे जन्म होता क्षणी आईच्या स्तनामध्ये उत्पत्ती दुधाची करून देणारा सुद्धा उत्पत्ती करून देणारा जगाचा मालक आहे. अरे म्हणून जे होणार आहे ते चुकणार नाही. Thank you.
नाही चिंता करायच्या रे जगाचा मालक सगळं काही करायला उभाच आहे आणि आपल्यासाठी तो कार्यही तेवढं तत्परतेने करतो मग त्याच्यासाठीही आपण तितकंच तत्पर असलं पाहिजे कशासाठी तर मुखामध्ये त्याचं नाम येण्यासाठी मग नाम कुठल्याचं तेवढं रखमार अशी अवस्था असली का पावसाची गायकाची जास्त बेजारी का रिटर्न येत नाही सगळं बेबीचे देटापासून काम करावं लागतं बरं झालं आज आपल्याला शेवटचा दिवस आहे सगळ्यांना आपलं बेबीच्या देटापासून काम दिसलं का नाही की उदय येत की उदया तुमच्या लक्षात आलं रोज त्यांना वाटत असते यांना काय देऊन तास उभं राहायचंय एवढा घेऊन जाते पण आजचं कार्य म्हणजे ना अगदी बेबीच्या देटापासून त्याच्यामुळे काळजी करू नका उद्या जाताना तुम्ही खुश होऊन जाणार सांगायचंय काय रे एवढ्या पावसामध्ये सुद्धा तुम्ही सगळेजण बसलात हे मलाच कौतुक नाही तर जगाच्या मालकाला सुद्धा कौतुक आहे अरे जिथं नाम येत नाही सोहळे होतात ना आणि जिथं तुमच्यासारखा श्रोतावर टिकून राहून बसतो ना हे मला नाही आणि ही गायकाला आनंद नाही तर जगाच्या मालकाला आनंद खरंच तुमचे करावं तेवढं कौतुक कमी होतं आणि दरवर्षी तुमच्या इथला सोहळा ना अति भव्य दिव्य स्वरूपाचा होतो याच्यामध्ये मला सुद्धा आनंद आहे आणि आमच्या आहोरला तर डबलच त्याच्यामुळे माझ्यापेक्षा त्यांना जास्त होतो कारण संतांचं कार्यच असं सतत कीर्तन येतं मग स्वतः तर करतेच पण दुसऱ्याकडून दुसरी कशी नादाला लागते नादाला दुसऱ्या नाही परमार्थिक नाद कसा उत्पन्न होईल हेच पाहतात बऱ्याच जणाला महाराज बऱ्याच गावामध्ये सत्याला पैसे कमी पडले ना तरी महाराज म्हणते काही कमी पडतंय का मी बघू का जरा त्याच्याकडे म्हणजे उद्देश काय असतो ती काही का होईना पण चालू राहिलं पाहिजे माझ्या जगाच्या मालकाचं नाव आणि सतत ध्यास कोणाचा असतो तर साधू संतांचा असतो अरे ज्या संतांचा ध्यास आहे ना ते साधे संत नाहीयेत मला सुद्धा अभिमान वाटतो गड्या आज 8वी ते 9वी पिढी आहे आपल्या घराची अरे सतत आणि सतत भगवंताचा ध्यास आहे ज्या घरामध्ये भगवंताचा ध्यास त्याच्या नामाचा ध्यास परमार्थाचा ध्यास असतो ना जगाचा मालक त्याच्याकरिता धावून येतो आला माझ्या सद्गुरू शामनाथ महाराजांना मिळवून जगाच्या मालकाने भेट दिली अरे ज्या घराण्याचा प्रपंच ही उत्तम आहे आणि परमार्थ ही उत्तम आहे त्याच्यासाठी जगाचा मालक धावून आला आहे का महाराज पुरा घेऊन या हारी आले वडा
पुरी माझी देव जगाचा मालक विठेवरून खाली उतरून आला आणि ब्राह्मणाच्या वेशामध्ये येऊन माझ्या सद्गुरु शामनाथ महाराजांना भेट दिली. काय केलं होतं माझ्या शामनाथ महाराजांनी? सतत आणि सतत भगवंताच्या नामाचा ध्यास आणि येणाऱ्या शिष्यगणांची सेवा याच्या व्यतिरिक्त कुठलंच काही केलं नव्हतं. पण सातत्य होत, परंतर भारतामध्ये मान दिलं होतं आणि प्रपंचामध्ये शरीर दिलं होतं, तन दिलं होतं. अरे त्याच्याकरिता जगाचा मालक धावून आला. मला सांगायचंय काय, संतांचा ध्यास हाच असतो. माझा समाज सुद्धा त्या दिशेने यावा आणि त्यांचं भलं व्हावं याच्याकरिता सर्व साधू संत हाच ध्यास घेतात आणि जगाच्या मालकाचं नाव घेतात. मग महाराज याही ठिकाणी आज शेवटचा दिवस आहे, नामयज्ञ सोहळ्याचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या मात्र काल्याचा प्रसंग आहे. गोड असं आयोजन नियोजन आहे. ग्रामस्थांनी केलेले आनंदाचा सोहळा आहे. आम्हालाही आनंद वाटतो. म्हणून बोलण्याच्या ओघामध्ये एखादा जर माझा चुकीचा शब्द गेला असेल, एखाद्याच्या हृदयस्थ परमात्म्याला इजा झाली असेल तर क्षमस्व माती असावी. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते आणि ज्या भगवंताचं नाम घेण्याकरिता आलं तरी कोण कोण महाराज, अहो कुठला संत आणि कुठले संत या ठिकाणी आले बोला जरा. ज्ञानेश्वर या वर्षी राहत्या, गेल्या वर्षी नव्हत्या. हा यांनी फक्त आज मला दाखवायचं काढले गे. तुमचं पुढच्या वर्षी बघते. आता या वर्षी पाऊस आला ना, इथं अशी लाईन दिसली पाहिजे बरं का. आणि तुम्ही झाल्याच पाहिजे. अरे स्वातंत्र्य आपल्याला बरं का. आणि इथं मान दिला जातोय स्त्रियांना. कशावरून सांगते, स्त्रियांची 2-3 कीर्तन झाली बरोबर आहे. स्त्रियांना मान असल्याशिवाय तुम्ही कीर्तनाला बोलवलं का तुमच्या गावाला? आणि स्त्रियांचा मान सन्मान झालाच पाहिजे. जिथं स्त्रियांचा मान सन्मान होतो तिथं देवता असतात. महाराज मनाचं बोलता काय तुम्ही असं म्हणतील आमचे पुरुष वर्ग. पण यत नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. त्याच ठिकाणी जगाचा मालक वास्तव्य करतो. लक्ष्मी म्हणते कुठं, जिथं महिलांचा सन्मान होतो. म्हणून आलेला टाईम कधीच वायाला घालवायचं नाही. आलेल्या घडीचं सोनं केल्याशिवाय राहायचं नाही. म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण. सेवेला पूर्ण विराम. शामनाथ एकनाथ